जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्मार्ट मीटर विरोधात नंदुरबारमध्ये भीम आर्मी आक्रमक। वीज वितरक कंपनीला 5 दिवसाचा अल्टिमेट। नंदुरबार जिल्ह्यात बसवण्यात येत असलेल्या नवीन स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ आणि वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। याविरोधात भीम आर्मी आक्रमक झाली असून त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत भीम आर्मीने प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी महावितरणला 5 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। येत्या 5 दिवसांत प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष संजय रगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तानाशाही नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बढ़ता बिजली का बिल रद्द करो, अरे आदिवासी जनते की लूट बंद करो, बंद करो, बंद करो, अरे दलित जनते की लूट बंद करो, बंद करो, बंद करो। महाराष्ट्र गरीब जनतेची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। लेकिन एमएससीबी ऑफिस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। एमएससीबी अधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। विनंती आहे साहेब तुम्हाला, नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा आहे। एक महिन्याचं लाईट बिल 20,000 रुपये येते। कुठून आणायचं आम्ही? 200 रुपये रोजाने काम करते आमची जनता। कुठून आणायचे पैसे? 20,000 रुपये कुठून आणायचे? विनंती आहे साहेब तुम्हाला, पाटील साहेब बंद करा, बंद करा, बंद करा। एमएससीबी ऑफिस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महावितरण मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। गरीब जनतेची लूट बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, बंद करा, बंद करा। स्मार्ट मीटर बंद करा, बंद करा, बंद करा। अरे वाढतं बिल रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। आदिवासी जनतेची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। गरीब आदिवासी जनतेची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। जनतेची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। गरीब महाराष्ट्र नंदुरबारची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। अरे गरीब महाराष्ट्राची लूट बंद करा, बंद करा, बंद करा। अरे एमएससी ऑफिस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। एमएससी अधिकारी मुर्दाबाद, मीटर बंद करो, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। वाढतं लाईट बिल रद्द करा, रद्द करा। मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। एमएससी ऑफिस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। स्मार्ट मीटर रद्द करो, रद्द करो, रद्द करो। अरे वाढतं बिल रद्द करा, रद्द करा, रद्द करा। जेव्हा स्मार्ट मीटर बसल्या गेलं, गरिबांना 20,000 रुपये बिल येतंय महिन्याचं। आम्ही कुठून भरायचं? या ठिकाणी 200 रुपये रोज काम करणारा माझ्या गरीब बांधव आहे। 20,000 रुपये, 8,000-9,000 रुपये महिन्याचे कुठून भरायचे साहेब? आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे। भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याचा इशारा आहे, जर 5 दिवसात तुम्ही निवाडा केला नाही, गरिबांचं नंदुरबार जिल्ह्याच्या शहराचं लाईट बिल कम केलं नाही किंवा स्मार्ट मीटर बदलण्याची प्रतिक्रिया चालू केली नाही, तर येणाऱ्या 5 दिवसात भीम आर्मीची टीम, पूर्ण नंदुरबार जिल्ह्याची टीम या ठिकाणी एमएससीबीच्या बाहेर आमरण उपोषण करीन, हे पण लक्षात ठेवा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये स्मार्ट मीटर एमएससीबीच्या माध्यमातून बदलण्यात आले, परंतु नंदुरबार जिल्हा हा गोरगरीब आदिवासींच्या, दलितांच्या, मुस्लिमांचा हा जिल्हा आहे। हा गरिबांचा जिल्हा आहे। या ठिकाणी शेतकरी बांधव, गरीब बांधव अगदी 200 रुपये रोजाने कामाला जातात आणि त्याचमध्ये या शासनाने एमएससीबीला आदेश देऊन कुठली तरी कंपनीच्या माध्यमातून हे मीटर बसवण्यात आले, स्मार्ट मीटर। आणि ज्या लोकांचं 100 रुपये किंवा 50 रुपये किंवा 500 रुपये बिल येत होतं, त्या लोकांचं 5,000 रुपये बिल यायला लागलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढती समस्या, गोरगरीब 200 रुपये रोजाने कामाला जाणारे यांचं 5,000 रुपये बिल येत आहे। ज्या ठिकाणी ज्यांचं 2,500 रुपये बिल यायचं त्याचं 20,000 रुपये बिल यायला लागलं आहे। त्यामुळे आजचा आमचा पहिला मुद्दा असा आहे, काय स्मार्ट मीटर बंद करण्यात यावं, रद्द करण्यात यावं। आणि जे वाढलेलं बिल आहे लोकांचं, ते पाटील साहेबाला विनंती आहे का त्या बिलमध्ये चौकशा करून ते बिल कम करण्यात यावं। या 2 मागण्या प्रमुख घेऊन सर आम्ही या ग्राउंडवर उतरलेलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे। अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदुरबार शहर उपविभाग, आज जो संजू भाऊ नंदुरबार जिल्हा प्रमुख भीम आर्मी सेना यांनी जे निवेदन आणलेलं आहे स्मार्ट मीटरच्या बाबतीत, तर हे मी वरिष्ठांना सादर करतो आणि याच्यावर काही तोडगा निघतो त्यानुसार वरिष्ठांच्या
तिकडनं काही प्रतिक्रिया येतात त्यानुसार आपण पुढचे हे निर्णय घेऊ.